डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधला वाद आता चव्हाट्यावरती आलाय। संस्थापक अध्यक्ष एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चळवळीमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे। नक्की काय वाद आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। राज्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीत फूट पडल्याचं समोर आलंय, कारण या वर्षात सध्या असलेल्या समितीचा कार्यकाळ संपतोय। शिवाय एन.डी. पाटील यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सरोज पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय हमीद आणि मुक्ता दाभोलकर या गटानं घेतला। मात्र याला कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी विरोध दर्शवला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचं श्रेय घेण्याचा हा प्रकार सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। एवढंच नाही तर हमीद आणि मुक्ता दाभोलकर यांनी संस्थेच्या ट्रस्टमधील 7 कोटी रुपयांचा निधी अवैधरित्या ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप अविनाश पाटील यांनी केला। दाभोलकर कुटुंबियांवर त्यांनी घराणेशाहीचाही आरोप लावलाय। दाभोलकर कुटुंबियांच्या वतीने केल्या गेलेल्या समांतर निर्णय प्रक्रिया आणि संघटनेच्या विकेंद्रित लोकशाही पद्धतीच्या सामूहिक नेतृत्व प्रक्रियेच्या कार्यपद्धतीला जे अडचणी निर्माण करणार झालं त्याविषयी आक्षेप घेतल्यामुळे आढळून झाल्यामुळे जे ताणतणाव निर्माण झाले त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा महाराष्ट्राला करणं हे मी माझं कर्तव्य मानतो। अविनाश पाटील यांनी वैयक्तिक आकाशाच्या पोटी हे आरोप केलेत। शिवाय आम्ही अनिसच्या ट्रस्टचे विश्वस्त नाही, या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्च देखील घेतलेला नाही। आम्ही अनिसच्या चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू, अशी प्रतिक्रिया मुक्ता दाभोलकर यांनी न्यूज 18 लोकमतशी दूरध्वनीवरून बोलताना दिली आहे। अनिसमध्ये या पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये दरी असल्याचं एकंदरीत चित्र समोर या वादानंतर समोर येत आहे। त्यामुळे हा जो वाद आहे तो पुढील काळामध्ये चिघळण्याची शक्यता आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या पुढाकारानं महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली होती। गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अंधश्रद्धा दूर करून डोळस विचार देण्याचं कार्य ही समिती अविरतपणे करते। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 350 पेक्षा अधिक शाखा आहेत। समितीतील सदस्य आता एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत असल्यानं ही समिती आता राज्याला डोळस विचार कसे देणार असा एकच सवाल दबक्या आवाजात केला जातोय। किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा। हमीद मुक्ता दाभोलकरांचं स्पष्टीकरण जे आहे ते आपण जाणून घेऊयात। त्यांनी काय म्हटले बघा, वैयक्तिक आकाशाच्या पोटी केलेले हे धादांत खोटे आरोप आहेत। आम्ही अनिस ट्रस्टचे विश्वस्त नाही आणि या ट्रस्टमधून आम्ही कधीही मानधन किंवा प्रवास खर्च देखील घेतलेला नाही। आम्ही अनिस चळवळीतील सामान्य कार्यकर्ते आहोत आणि राहू, योग्य वेळी आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू, असं हमीद आणि मुक्ता दाभोलकर या दोघांनीही स्पष्टीकरण दिलंय।